मस्त बाजूला असा पूर्ण हिरवळ पसरले आणि फायनली कोकणात आपण आता एंटर केले. आणि आता आरतीची वेळ झाली. सो पहिला घर आपल्या कार्तिक आरतीची वेळ झाली, लवकरात लवकर आरतीला यावे. गोड अतिउत्तम. 4 दिवस आपण गणपतीचे व्हिडिओ येत राहतील आणि एन्जॉय तर होणार. नमस्कार मित्रांनो, मी रोहित पवार आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आत्ता वाजलेत सकाळचे 4:45 आणि मी जातो आहे गावी माझ्या, म्हणजेच कोकणात खेड येते. आणि जायचं कारण म्हणजे मित्रांनो, गणपती उत्सव चालू झालेत आणि मेन म्हणजे गणपती उत्सव चालू होऊन ऑलरेडी 2 ते 3 दिवस झालेत. 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन पण झालेत आणि मी आता लेट जातो आहे. ऑलरेडी माझ्या घरातली जी पब्लिक आहे, दिसतो का काळोखात? माझ्या घरातली जी पब्लिक आहे, माझी आई आणि माझी बहीण, ती गेले ऑलरेडी गावाला आणि मी मागून जातो आहे. दरवर्षी जायला भेटत नाही, पण म्हणजे जातो असं नाही की गावाला गेलो की म्हणजे कसं होतं माहिती आहे का, व्हिडिओ काढायला पण भेटत नाही. तर ह्यावर्षी जरा आपण गावाला जाऊया, ते पण मागून. आणि कामावर कशी सुट्टी भेटली मित्रांनो. आता हा माझा एरिया आहे, इथे पाठच्या साईडला फुल सुमसाम आहे, कारण की मॉर्निंग झालं आहे. आता मॉर्निंग पोचलो आहे ठाणा स्टेशनला आणि इथे येऊन आपल्याला आता तिकीट काढायला लागेल गावाला जायची. सो हो, घरातून डायरेक्ट तिथून घराच्या इथून डायरेक्ट आपण रिक्षा पकडली आणि आता डायरेक्ट आलो आहे ठाणा स्टेशनच्या इथे. सो ठाणा स्टेशनला पोचल्यानंतर आता इथे बघायला लागेल आपल्याला कोणती ट्रेन अवेलेबल आहे. आता म्हणजे काल मी बघितलेलं जस्ट दिवा सावंतवाडी एक होती आणि दुसरी दादर रत्नागिरी एक होती. तर ती दादर रत्नागिरी थोडी लेट आहे, पण आपल्याला दिवा सावंतवाडी भेटली तर भेटेल. आणि आता गणेश उत्सवासाठी स्पेशल मेमो ट्रेन जी दिवा चिपळूण या स्थानकापर्यंत थांबणार आहे, तर ती अवेलेबल असेल तर आपल्याला जायला भेटेल. तर मग आपण दिवा सावंतवाडी ही जी रेग्युलर आहे तिच्यातून जायचं आहे. आता ट्रेनचा आवाज आला असेल तुम्हाला, लोकल ट्रेन चालू झाल्यात सकाळच्या. तर तिकीट काढतो आणि भेटतो तुम्हाला ट्रेनमध्ये. फायनली आलो मित्रांनो दिवा स्टेशनच्या इथे. आणि दिवा स्टेशनच्या इथं आपल्याला बघायला भेटते खूप गर्दी झाली आहे मित्रांनो. सो गणपतीला गावी अजून पण लोक चाललेत मागून पुढून, तर बसायला जागा भेटते की नाही ते बघूया. आणि सकाळची जी कामाला जाणारी पब्लिक आहे ती पण सुरू झाली. हे बघा तुम्हाला दाखवतो, गर्दीच गर्दी आहे. हे बघा, ही आपली दिवा सावंतवाडी ट्रेन आहे आणि पूर्ण बघू शकता अजून पण फुल गर्दी आहे. हे बघा, पूर्ण आतमध्ये पब्लिक अजून बसले, आधीच सीटा अडवून ठेवलेत. मित्रांनो इथं बघू शकता सकाळच्या ज्या ट्रेन आहेत त्या सुरू झाल्यात. ऑलमोस्ट सकाळचे 6 वाजायला आलेत आणि मी आता दिवा स्टेशनला पोचलो आहे. तर दिवा स्टेशनला खूप गर्दी आहे मित्रांनो दिवा सावंतवाडी ट्रेनला. काहीच बसायला जागा नाही, रिझर्वेशन आहे पूर्ण दिवा सावंतवाडीला. आणि आपल्याबरोबर हे काका भेटलेत, तर हे पण खेडला चाललेत. हे आम्हाला ठाणा स्टेशनला भेटले आणि दोघांना पण बसायला जागा नाही, त्यामुळे आम्ही आता इथं जे लगेजचा डबा आहे, लगेज इथं ठेवतो आपण, त्या डब्याच्या इथं आपल्याला थोडा बसण्यासाठी एक उपाय सापडला आहे. आतमध्ये सामान वगैरे ठेवलं मी. आणि आता बघूया, जर पुढे जर जागा झाली आपल्याला कोचमध्ये जर बसायला भेटलं पुढे, तर पुढे अपडेट देतो तुम्हाला. आणि फायनली मित्रांनो आता आपली गाडी सुटलेली आहे दिवा स्टेशनवरून आणि पाऊस पण थोडा थोडा पडतो. सो आपण आता लगेच डब्यामध्ये बसलो आहे, जे सामान वगैरे ठेवण्याची जागा आहे त्या डब्यात बसलो आहे, कारण की खूप गर्दी आहे. आणि पॅसेंजर ट्रेन आहे ना, त्यामुळे आता रिझर्वेशन पण झालं आहे.
दिव्यावरनं जी गाडी सुटली ती थेट येऊन पोचली आता रोह्याला आणि कधीपासून आतमध्ये बसून आहे म्हणजे ते सामानाचा डब्बा आहे आम्हाला भेटला आहे त्यात मी बसून आहे आणि तर इथून आपण डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनवरती यायचं खेडला. तर आता साडेनऊ होत आलेत आणि आता रोह्याला पोचलो. तो रोह्याला इथं कोणाकोणाचं गाव आहे रोहा आणि कोणाच्या घरामध्ये आता गणपती उत्सव चालू आहे तर त्या लोकांनी कमेंट करा. जो माझा एक मित्र आहे, तुम्ही दुसरी पॅटर्न या ब्लॉगरला ओळखत असाल तर हा इथल्या गावातला आहे रोहा. तर इंदापूरचा आहे तो, रोहा इंदापूरचा. तर तो पण याच गावचा आहे. तर त्यांनी जर व्हिडिओ बघितले तर खरंच कमेंट करेल या व्हिडिओला माझ्या. आणि मस्त बाजूला असा पूर्ण हिरवळ पसरले आणि फायनली कोकणात आपण आता एंटर केलं आहे. तो हळूहळू तुम्हाला व्ह्यू दाखवतो कारण की मगापासून आतमध्ये बसून आहे आणि आतमध्ये बसल्या कारणाने काय बाहेरचं काय दाखवतं चाललं नाही. आणि सकाळपासून इथं पब्लिक पण खूप आहे ट्रेनमध्ये. आता थोडीफार खाली झाले आणि समोरनं एक ट्रेन आले मुंबईला जाण्यासाठी. हे बघा पाटणा, हे बघा पाठशाला एक ट्रेन आले. कुठली ट्रेन आहे काय माहीत नाही. ट्रेन आता क्रॉसिंगला थांबले. 11:30 वाजा आलेत आणि समोरच्या हेटून एक ट्रेन येते. तर ती ट्रेन क्रॉसिंग करून मग आपली ट्रेन पुढे आहे आणि अजून 1 तास लागेल मित्रांनो आपल्या स्टेशनला पोहोचायला. तर आता आपण खेडला नाही उतरणार, डायरेक्ट आपण खेडच्या पुढच्या स्टॉपला उतरणार आहे, अंजनी स्टॉपला. आणि आता गर्दी कमी झाली आहे मित्रांनो. तर आतमध्ये फुल जागा आहे आणि बसायला एकदम आरामशीर आहे. आणि थोडेफार सीन तुम्ही बघितले असाल आता ते डायरेक्ट भेटते तुम्हाला आपल्या स्टेशनवरती. चला क्रॉस झाली, आता आपली ट्रेन जाईल त्या साईडला. फायनली मित्रांनो पोचलो आपण अंजनी स्टॉपच्या इथून. आता वरती आलो आहे आणि आता गावात चाललो आहे. आणि मला पिकअप करायला माझा मामा आला, उल्हास मामा आमच्या वाडीतला. तो हा अत्यंत जुना माणूस म्हणजे आमच्या वाडीतला. आणि आम्हाला दरवर्षी अजून एक आहे रवी पप्पू मामा आणि जयंत मामा, ते पण घ्यायला येतात. यावर्षी जरा ट्रेनचा प्रवास होता आणि ट्रेनच्या प्रवासाने आपण अंजनी स्टेशनला उतरलो. नंतर आपण दरवर्षी जर येतो कधी कधी तर डायरेक्ट वरून खेड स्टॉपवरून डायरेक्ट बस करून घरी येतो. आणि आता घरी जातो मित्रांनो, फ्रेश वगैरे होतो. आणि रात्री भजन वगैरे असेल आपल्या म्हणजे जे आरती बिरती घरोघरी आरती होईल, त्यानंतर नाच असतील. नाच असतील ना घरोघरी. तर मजा आहे मित्रांनो. 1:30 दिवसाचे गणपती विसर्जन झाले आता आणि उद्या गौरी आहे. पुढं मजा येणार आहे मित्रांनो. तर हे अजून एक पार्ट बनवलं या व्हिडिओचा, तर बघायला विसरू नका. भेटू आता डायरेक्ट घरी. मगाशीच फ्रेश झालो आणि आता परत तो टी शर्ट आपला. तो आता जेवतो थोड्या वेळात. आणि ही माझी आजी इथे पाठी, माझी मोठी आजी आणि माझी बहीण ही आधीच गावी आलेली, आता घरी जायला थोड्या वेळात रिटर्न ठाण्याला. आणि ही माझी मधली आजी, इकडे मधले आजोबा बसलेत, 2 नंबर आजोबा. आणि मामा मामी पण आले, ते पण जातील थोडा वेळ ठाण्याला. आणि मी आत्ता आलो आहे. तर आत्ता खूप मजा येणार आहे. रात्री आता आरत्या असतील, घरोघरी आरत्या होणार होता. तर त्या साईडला मामाचं घर आहे का, तिथं 5 दिवसाचा गणपती बसतो, तिथं पण मामाचं घर आहे. आणि हा इथं आमचं घर आहे. तिकडे मधला मोठ्या मामाचं घर दीपक मामा आणि त्या साईडला प्रकाश मामाचं घर. आणि इथे 1.5 दिवसाचा गणपती होता. तो मला यायला भेटला नाही, सुट्टी नव्हती त्यामुळे.
आणि आत्ता 5 दिवसाच्या गणपतीला मी आलो आहे आणि 5 दिवसाच्या गणपतीमध्ये काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमार्फत आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो. खूप मुंबईतली पोरं आपली जी गावाची आहेत ती आली तिथे, तर खूप नाच होतील, रात्री जागरण होईल आणि आज पण मजा येईल. उद्या गौरी आहे, तर उद्या गौरीमध्ये काय काय आपलं गौरी कसे आणतात ते पण बघूया आपण. आता मामा झोपला आहे गेस. आणि आपली मुंबईवरून खास आलेली छोटी बहीण, तर ती बघू शकता तिथे. हाय, परत 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 नाव, तुझं नाव काय? हां अर्पिता. तो तिकडं छोटा गेला गायब झाला. रुद्र तोंडात काय भरलं? हा आमचा सोम्या आहे. आणि बघू शकता पाऊस बघा इथे पडतो मित्रांनो. हा पाऊस पूर्ण गलगलाट झालाय, पूर्ण पाकाडी पूर्ण भिजले. आणि हा अंगण आहे आमचा समोर आणि इथं अशी मोठी पडवी आहे, तर खुर्च्या वगैरे टाकल्यात. आणि ही पूर्ण घरं गावातली आमच्या. तिकडं मामा आमचा हा मुंबईला राहतो. हां तिला दाखवलं आहे मी, तिला दाखवलं आहे. थांब तिकडेच येतो थांब. इथं जरा जेवण चालू आहे, इथे जरा जेवण चालू आहे. तर काळोख झाला पूर्ण मित्रांनो. इथे बाहेर आहे, बाहेर आहे. काळोखा दिसत नाही काळोखात. आमचे धुरंधर थोडे जेवत आहेत, तर त्यामुळे हा आता एकदम परफेक्ट दिसतात बघा, एकदम प्युअर काळोखा. इथं मामी आली माझी मोठी मामी सिंग. ही आमची पेरू प्रेरणा कपातला खाते. हा आमचा कार्तिक भाई हृदय कोकणचे ऍडमिन, हृदय कोकणचे ऍडमिन. हा डायलॉग आहे आपला, डायलॉग आहे. तर तो शिमग्याच्या टायमाला बोललेला असतो. आता बोल. आपल्या भावाच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद धन्यवाद. आपल्या भावाचा पण इंस्टावरती एक पेज आहे हृदय कोकणचे. तो कोकणातले असे असे छोटे मोठे असे तो स्टेटस अपलोड करत असतो, तर त्याला पण तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि त्याला सपोर्ट द्या, प्रेम द्या जरा. त्याचं रिअल नाव आहे कार्तिक. आणि मी दाखवतो चमत्कार लोकांना. हे सगळं इग्नोर करा. तुम्हाला आता दाखवतो. थांबा 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 लगेच आलो. हा बोल. आणि मी जादूगर मोने आहे. आणि मी फॉरेनची पाटली. हा सेम सेम फॉरेनची पाटली दिसतेस. नाही लहानपणापासून नाव फॉरेनची पाटली. हे आमची नैना आता जेवण उठले. नैना मोठी आणि रोहित पवार ब्युटी ब्लॉग यांना तुम्ही सबस्क्राईब करा. आणि नाही शिकवण मला वाटतं 4-5 पाटल्या खाऊन 2-3 पाटल्या खाल्लेल्या आहे. आणि आपण रोहित पवार साठी शायरी करणार आहोत. आणि तर फायनली आम्ही आता सगळे रोहित पवार पण आपला आलाय. आता ब्लॉग चालू होणार आणि ही जाणार आणि हिला मी जलवणार. व्हिडिओ टाकून रसगुल्ला 2 रुपयाचा खाजा आपल्यासोबत आहे. नाही ना शिकवण. नवीन ब्लॉगर आपल्याकडे आहे अग्रिगल पिरू. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 7:30 वाजले. सो संध्याकाळचे 7:30 झालेत आणि आता आरतीची वेळ झाली. सो पहिला घर आपल्या कार्तिकचं आहे आणि कार्तिकच्या घरापासून मागे पण जायचं आपल्याला आरतीला. शिगवान आरतीची वेळ झाली आहे, तरी लवकरात लवकर उपस्थित व्हावे. संतोष शिगवान, विश्वास शिगवान, संतोष शिगवान. आरतीची वेळ झाली आहे, तरी लवकरात लवकर आरतीला यावे.
सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा पेश नको गुणवंतानंता रघुनायका मागणेशा शिबूड आले भाई ताव मारलाय सगळ्यांनी शिबूड बारीक दे फक्त गावठी सांग टेस्ट गोड अतिउत्तम. एक ते अर्धा तासात आपली संपूर्ण आरती कव्हर झाली आहे आणि दरवर्षी अशाच प्रमाणे आरती होते. तर कार्तिकच्या घरापासून आपण आरती स्टार्ट केली. त्यानंतर वरती माण्या आकाच्या घरात गणपती बाप्पा बसले त्यांची आरती घेतली. बाजूला प्रसन्न मामाच्या गणपती बाप्पाची आरती. त्यानंतर खालती संतोष मामा आहे, संतोष शिगोन मामा, त्याच्या घरातली आरती. त्यानंतर पाठच्या साईडला जे शांताराम बाबा आहेत त्यांच्या घरातली आरती. असे 4 ते 5 घरं आपण कव्हर केलेत. आता 8 वाजलेत आणि आज रात्री आहे जागरण. या जागरणामध्ये खूप मजा येणार आहे. तर जागरणामध्ये आपल्याला नाच असतील तर बघायचे आपल्याला. रात्रीचं जागरण सुरू झालं आहे आणि जेवण वगैरे झालं. आता चाललो आहे संतोष मामाच्या इथे. तिथं आता नाचाचा आवाज येत असेल तुम्हाला, ढोलकीचा. तर तिथे जागरण आहे आज. आज काय काय घरं घेणार आज जागरणात. तर उद्या पण असणार आहे. आता हे 3-4 दिवस आपण गणपतीचे व्हिडिओ येतच राहतील आणि एन्जॉय तर होणार. तर बघूया.
मित्रांनो आता संतोष मामाच्या घरातला नाच झालाय आणि बाजूलाच त्याच्या इथं विजय मामा आहे ना त्याच्या घरात आता नाच जागरणाचा कार्यक्रम चालू आहे. कोकणाची
तो आता नाचाची जी मंडळ आहे ते आपल्या वाडचे जे दिलीप मामा म्हणजे दिलीप पंडे त्यांच्या इथे गेलेत आणि आता खाली जाऊन त्यांचं नाच बघूया मित्रांनो. तो पाऊस पण आलाय.